इस न्यूज को स्पॉन्सर किया है सर फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। सर फैंटेसी वाटर पार्क, एड्रेस बीरनकपो नियर गौशावली दरगाह, KGF, कर्नाटका। कॉन्टैक्ट डिटेल्स 9483444290, 9480107826। कर्नाटका गुलबर्गा साउथ के MLA अल्लम प्रभु पाटिल ने अपनी रिहाइश पर अतराफ टीवी से बात करते हुए प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी के रिमार्क्स पर, जो मोदी ने कांग्रेस पार्टी पर इल्जाम लगाए कि अडानी और अंबानी टेम्पो भर भर के रुपये कांग्रेस को दिए हैं, अल्लम प्रभु पाटिल ने कहा कि अगर ऐसा है तो CIB, ED, इंटेलिजेंस मोदी के हाथ में ही है, तहकीक क्यों नहीं करवाते। मोदी ने 12,000 लाख करोड़ रुपए अपने दोस्तों के माफ कर दिए। अगर इस रुपये से किसानों का कर्ज माफ करते तो 1040 किसान अपनी जान नहीं गंवाते। पुलवामा हमले की अभी तक जांच नहीं हुई, इसका मतलब है कि मोदी झूठ पे झूठ बोल रहे हैं। वजीर आजम के ओहदे पर होते हुए इलेक्शन के वक्त ऐसे बयानबाजी करना ठीक नहीं है। इन सब बातों का इजहार अल्लम प्रभु पाटिल ने किया। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी उर्दू न्यूज। ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರಿಗೆ ಗಾಡಿಗಟ್ಟಲೆ ರೊಕ್ಕ ತುಂಬಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇದನ್ನು ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಮೋದಿ ಅವರು ಬಹಳ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಿ ಅಂತ ನಾನು ತಿಳಿದಿದ್ದೀನಿ. ಈ ರೀತಿ ಸಣ್ಣ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾತನಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಅನಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನೇರವಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಥೆಂಟಿಕ್ ಆಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಥೆಂಟಿಕ್ ಇರಬೇಕು. ತಾವೇ 12 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬಂದು ಅವರನ್ನು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸರ್ಕಾರದ ಬೊಕ್ಕಸದಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರ ತೆರಿಗೆಯನ್ನು ನೇರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ದಾರಿ ಎರೆದಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಯಾವುದೇ ಒಂದು ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳಿಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳಿಲ್ಲ. ಇದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತಾ? ಇವತ್ತು ಅವರೇ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ, ಅವ್ರ ಬಳಿ CBI ಇದೆ, COD ಎಲ್ಲ, CBI ಇದೆ, ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಬಳಿ ಇದೆ. ತನಿಖೆ ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಿ. ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಮೇಲೆ ನೇರವಾಗಿ ಯಾಕೆ ಮಾತನಾಡಿ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ ಸೆಳೀತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಪುಲ್ವಾಮಾ ದಾಳಿ ಆದಮೇಲೆ ತಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರ ನೇರವಾಗಿ 40 ಯೋಧರ ದೊಡ್ಡ ಹತ್ಯೆ ಆಯಿತು, ಬಾಂಬ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿ. ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತನಿಖೆ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ. ತನಿಖೆ ಮಾಡಿಸ್ಬೋದಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅವರು ತನಿಖೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ? ಮಾಡಿಸಿದ್ದು ಅವರೇ ಅಂತ ಜಗತ್ತಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಇದನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ದುರುಂಡರಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸಣ್ಣ ವಿಚಾರನೂ ಕೂಡ ಮಾತನಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇದು ಸರಿಯಲ್ಲ, ಇದು ತಪ್ಪಂತ. चुनावने में क्या होता है, ऐसा थोड़ा डरने के बाद ऐसा बात आते हैं. ये कैसा होता है, ये पूरा ये भाग्य तो मुसलमान के ताली के हिंदू लोग भेजते बोल। अभी 10 साल आप है हुकूमत आने के बाद, वो एक ईद को हम प्रोटेक्शन लेके पुलिस प्रोटेक्शन बंदोबस्त आ रहे हैं। हजारों साल से इतिहास निकाल के मुगल गए, इधर हमारा निजाम रूल करे सो, ब्रिटिश रूल करे सो, क्या हिंदुस्तान हो के ये ब्रिटिश हो गए क्या, ये मुस्लिम राष्ट्र हो गए क्या? 85% अभी हिंदुज़म है इधर. हम लोग हिंदू थे, हम हिंदू है मानते, हम भी राम को मानते, हम वो हनुमान मंदिर जाते. ये क्या हिंदुज़म ख़त्म नहीं हुआ इसमें? तो भी वोट के वजह से ये काम करते. काम का मतलब ये रहा ना, ये पब्लिक को मैं इतना काम करे, हम लोगों को, गरीबों को इतना हेल्प होगा मेरे काम से. ये रईत लोगों को आदाय दुप्पट कर तो बोल के बोले नहीं करे, रईत लोगों का साला मन्ना करे बोल के बोला. मनमोहन सिंह आई सिस्टम 78,000 करोड़ खर्चा मन्ना करे थे, वैसा बोलना. चुप्पी क्या तो उड़ा पे बात करना अच्छा नहीं. CBI उनके हाथ में, इंक्वायरी करके उसके ऊपर एक्शन लो. राहुल गांधी पैसे दिए तो राहुल गांधी के ऊपर एक्शन लो. कौन लोग को बोलते? आरोप करने से पहले सोचना, सोच के आरोप करना है.
आप ही क्यों 12 लाख हजार करोड़ रुपए क्यों मना कर रही है? क्या जरूरत था उसका? ये रईत लोग एक साल तक पूरा सत्याग्रह करके 1040 लोग मरे, उसका कर्जा मना करता ही चाहता हूँ हिंदुस्तान के लोगों को। हिंदुस्तान हिंदुस्तान ही रहेगा। ऐसे मोदी उनसे बात करे तो हिंदुस्तान खत्म नहीं होता, किसको भी नहीं हो खत्म करने की ताकत नहीं है। हिंदुस्तान हिंदुस्तान है। छुपी ये वोट लेने के वास्ते, क्या तो ये घटना हो तो वो इसको ये करके वोटिंग के वास्ते चेंज करने के वास्ते बोलते हो, ऐसा गलत है, ऐसा कुछ भी नहीं होता। अतराफ टीवी, हर बात सच के साथ।